मी ज्या पक्षाचं काम करते त्याच्यात समाजकारण हे 80% आणि राजकारण हे 20% आहे. समाजासाठी कायम माझ्या महिलांसाठी म्हणा किंवा जे कोण गरजू असतात त्यांच्यासाठी कायम मी असते. मग एक संधी मिळावी, आपलं पद नसताना पण आपण इतकी कामं केलेली आहेत, तर आपल्याला जर संधी मिळाली तर लोकांचे जे काय अडीअडचणी आहेत, जे काय लोकांचे शंका कुशंका असतात ते मला ते सॉल्व करायचे आहेत. आणि हे पद मिळाल्याशिवाय, एक शासकीय पद मिळाल्याशिवाय आपल्याला या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. मला खरंच खूप आनंद होतो आहे की आपण ही कामं केल्यामुळं ही माणसं आपल्याला सगळी जोडली गेलेली आहेत. आपण धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा आपण एक उमेदवार म्हणून मी एक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, आपण आता एक व्यक्ती तुम्ही उमेदवारी म्हणजे मला जी दिली आहे ती एक सभागृहात अशा व्यक्तीला पाठवा की जेणेकरून तुमचे प्रश्न विचारले झाले पाहिजेत सभागृहात आणि ते सॉल्व केले पाहिजेत. असं नाही की बाबा हा माझा नवरा बघेल किंवा मी नाही फिरणार, माझा नवरा बघेल, मी नवऱ्यासाठी उभारले, असं नाही आहे. मी गेली 10 वर्ष समाजकारण करते आहे आणि त्यातनं मी माझी ही जी काय जनसंख्या आमची जी आहे ती सगळी मिळवलेली आहे. ह्याचा आनंद मला खूप आहे. अजेंडा म्हणजे पहिली गोष्ट, जे काय अडीअडचणी आहेत त्या दूर करायच्या आहेत. महिलांचं सबलीकरण आणि त्यांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे. जेणेकरून माझ्या डोक्यात असं आहे की CC कॅमेरे सगळ्या भागातनं लावून जेणेकरून ते चेन स्नॅचिंग होते, महिलांच्यावर म्हणजे किडनॅपिंग आहेत बऱ्याच लहान मुलांचे, किंवा कुत्र्यांचा जो म्हणजे तो जो मोठा प्रश्न आहे तो आधी सोडवायचा आहे. ह्या प्रकारे असे बरेच प्रश्न आहेत ते मला सोडवायचे आहेत.